उत्तर दिलेलं आहे, त्यांना काय उत्तर द्याल तुम्ही? आज नागपूरमध्ये माननीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या काळामध्ये सांस्कृतिक महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू होतो आहे आणि या ग्राउंडवर आज त्यांचं आम्ही भूमिपूजन केलं या कार्यक्रमाचं। आणि या सांस्कृतिक महोत्सवामध्ये या शहरातील 1 लाखाच्या वर परिवार याचा आनंद घेतात। माननीय नितीन गडकरीजींनी मागच्या 10 वर्षापूर्वी हा सांस्कृतिक महोत्सव सुरू केला। खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरच्या, विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या बाल, तरुण आणि वृद्ध कलावंतांना या ठिकाणी व्यासपीठ दिलं आणि देशातला सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव हा खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपूरला या ठिकाणी होतो आहे। आणि ही मोठी देण नागपूरला माननीय नितीन गडकरीजींनी दिलेली आहे। मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून माननीय नितीन गडकरीजींचे आभार मानतो। त्यांनी या ठिकाणी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं 10वं वर्ष यावर्षी एक मोठी मेजबानी नागपूरला दिलेली आहे। मी काल असं म्हटलं होतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, पूरपीडितांना 32,000 कोटी रुपयाच्या वर जे शेतकरी पॅकेज दिलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मोठी तरतूद कुठल्याही सरकारने केली नाही। तेवढं ही मोठी शेतकरी वर्गाला मदत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार आणि आमच्या सरकारने केली आहे। आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि सर्वच पूरपीडितांना यातून त्या ठिकाणी एक दिलासा मिळणार आहे। दीपावलीच्या या पावन पर्वावर शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ नये हा विचार सरकारने केला। आता 32,000 कोटीच्या वर निधी, 1-2 कामं विकासाचे बंद झाले चालेल, पण 32,000 कोटी शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न देवेंद्रजींनी आपल्या सरकारने केला। पण इकडे हे हंबरडा मोर्चा काढतात आहे, तो विरोधी पक्ष म्हणून त्यांचं कामच आहे। खरं तर देवेंद्रजी बद्दल आक्षेपार्ह टीका काल त्या ठिकाणी शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेच्या, उबाटाच्या लोकांनी केली। ते देवेंद्रजीला हतबल मुख्यमंत्री म्हणतात आहे। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला हे माहिती आहे की हतबल कोण आहे। आम्ही उद्धव ठाकरे सारखा हतबल मुख्यमंत्री बघितला आहे। ठाकरे मुख्यमंत्री असताना विधिमंडळात 2च दिवस आले, त्यांच्या खिशाला कधीच पेन बघितला नाही। जे उद्धव ठाकरे मंत्रालयात कधीच येत नव्हते। कोरोनाच्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्रभर फिरत होते आणि उद्धव ठाकरे काचाच्या घरात राहत होते 14 कोटी जनतेला वाऱ्यावर सोडून। आणि म्हणून त्यांना मी हतबल मुख्यमंत्री म्हणालो। खरं तर भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो कधी हतबल राहत नाही, तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो। मी असो, आमच्यासोबत काम करणारे सर्व मंत्रिमंडळाचे सदस्य असो, एकनाथ शिंदेजी, अजित पवारांचे मंत्रिमंडळाचे सदस्य असो, हे अत्यंत उत्कृष्टपणे देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्याच्या सक्षम नेतृत्वामध्ये जे देवेंद्र फडणवीसजींनी 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र म्हणून विजन तयार, देवेंद्र फडणवीसजीच्या विजनला पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आहे। 2047 मधला भारतातला सर्वात विकसित महाराष्ट्र होईल याकरता आमचे देवेंद्रजी काम करताय।
आणि आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत मजबूतीने या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतोय। चांगला आहे। उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत। शेवटी या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे। दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे, परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे, आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे। यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये। सर, आपण खत बियाण्यासाठी 10,000ची मदत दिली आहे, ती फक्त रब्बीसाठी आहे आणि त्याचा कोरडवाहू शेतकऱ्यांना फायदा नाही, कोरडवाहू रब्बीचं पीक घेत नाही। त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता 90% शेतकरी रबी घेतात। त्याकरता त्यांना शेवटी शेतकऱ्यांना रबी घेते त्यालाच पीक द्या, त्यालाच त्या ठिकाणी आपल्याला बी बियाणं द्यावे लागेल। जो शेती पिकवतो त्यांनाच द्यावे लागेल ना। जो पडीत ठेवतो त्याला कसं मिळणार आहे? आणि म्हणून रबीचं पीक सर्वांनी घ्यावं, कारण खरीपाचं नुकसान झालं आहे, खरीपात व्यक्ती उद्ध्वस्त झाला। खरीपाचं पीक गेल्यामुळं रबी पिकाला फायदा व्हावा, रबी पीक पेरता यावं। रबी पीक पेरण्याकरता शेतकऱ्याच्या हातात पैसे असावे म्हणूनच हे पॅकेज दिलेलं आहे। कोरडवाहू शेतकरी सुद्धा आता कोरडवाहू शेतकरी सुद्धा यातनं काहीतरी रबी या ठिकाणी घेतील। कोरडवाहू शेतकरी सुद्धा काहीतरी व्यवस्था या ठिकाणी करतील। नाही करतील तर त्यांना किमान ह्या पॅकेजसाठी वर्षभराचं काही जे काही त्याचं परिवार चालवण्याकरता जी काही मदत मिळणार ती महत्त्वाची राहणार आहे। कबुतरावरनं राजकारण तापत चाललेलं आहे। मुंबईमध्ये आज गो बॅक मारवाड अशा प्रकारचे होर्डिंग्स लागलेले आहेत। नाही, मला असं वाटतं फार राजकारण करण्यात अर्थ नाही आहे। एकीकडे कोर्टाचे आदेश सरकारला पालन करायचे आहे, दुसरीकडे जैन बांधवांच्या जैन गुरूंच्या त्या ठिकाणी भावना आम्हाला सांभाळायच्या आहेत। त्यांच्याही भावना आहे, सरकारला त्या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर आहे। त्यामुळं यातले मध्यमार्ग काढून कुणाच्याही भावनेचा अनादर होणार नाही आणि या ठिकाणी राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निराशाजनक वातावरण तयार होणार नाही आणि कोर्टाच्या आदेशाची त्या ठिकाणी अंमलबजावणी राज्य सरकार करेल असं या ठिकाणी आम्हाला मी कालच या ठिकाणी सांगितलं है। मनसे की महिला पदाधिकारी ने परप्रांतीय महिला को थप्पड़ जड़ाया। देखिए, अभी मैंने घटना देखी नहीं है, इसलिए मैं उससे बात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आज बिहार राज्याच्या जे उमेदवार असतात निवडणुकीचे, तिथे निवडणुकीचे उमेदवार जे आज केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डामध्ये जी बैठक होतं त्या बैठकीला माननीय देवेंद्रजी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचे मेंबर आहेत म्हणून गेले आहेत। जो जिंकू शकेल त्या मग उभा आहे, ज्यांच्या मग जनतेचा विश्वास उभा आहे, ज्या जनतेला असं वाटतं की हे व्यक्ती निवडून आल्यानंतर नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो किंवा जिल्हा परिषद मेंबर असो, निवडून आल्यावर 5 वर्ष रात्री बेरात्री अपरात्री माझ्या जीवनामध्ये हा व्यक्ती मदत करू शकेल असा कॉन्फिडन्स ज्याच्यावर असेल त्याला जनता मत देतं आणि मग असा कॅन्डिडेट निवडावा, तो स्ट्रॉंग कॅन्डिडेट निवडावा, जनतेकरता 24 तास लोकसेवक म्हणून काम करणारा कॅन्डिडेट असावा। त्यांनी निवडून आल्यावर स्वतःला मालक समजू नये, तो जनसेवक राहावा, पब्लिक सर्वंट राहावा। याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी काल मार्गदर्शन केलं आहे आणि मला वाटतं की आम्ही जे उमेदवार देणार आहोत ते पब्लिक सर्वंट सारखे वागणारे, लोकसेवकासारखे वागणारे आणि जनतेमध्ये 24 तास राहून जनतेचे प्रश्न सोडवणारे उमेदवार आम्ही देणार आहोत। नाही, मला वाटतं गुन्हा केला असेल त्यात अटक झाली असेल। कांग्रेस ने आरोप लगाया है क्षेत्र में 3 एकड़ जमीन एक निजी फाउंडेशन को दे दी गई है। निजी फाउंडेशन को दी गई है आपके क्षेत्र में, कामती क्षेत्र में वैशाली गांव फाउंडेशन के बाद। नहीं, वो तो जो जमीन दी गई थी वो गांव का एक डेवलपमेंट का प्रोजेक्ट था। मुझे उसकी जानकारी मैंने दिया, वो पूरा भूगांव और उस गांव की
सारे सोलर सारी व्यवस्था वो खड़ी करने वाले हैं। अब उनने काम चालू किया है, वहाँ पे एग्रीकल्चर किसान किस प्रकार से प्रोडक्टिविटी बढ़ाएंगे उसके लिए भी एक कुछ मॉडल वो बनाने वाले थे। लेकिन एक बात सही थी कि वो जो जगह है वो जगह परमिशन लेकर उस संस्था को देनी थी, वो परमिशन नहीं ली थी, इसलिए सरपंच ने वो जो डॉक्यूमेंट बनाया था वो कैंसिल कर दिया, वो डॉक्यूमेंट को निरस्त कर दिया है। अब वो जगह सरकार के पास वापस आ गई। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय आमचे अध्यक्ष रवी चव्हाण जी, आमचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश जी आणि मी अमरावती विभागाच्या जिल्हास्तरीय बैठकी घेणार आहोत। नागपुरातील जिल्हास्तरीय बैठक होणार आहे उद्या 12 ते 4 अमरावती विभाग जिल्हास्तरीय अर्धा तास बैठका होतील आणि नागपूर विभागाच्या 4 ते रात्री 10 पर्यंत बैठका होतील। या बैठकीमध्ये जे शेतकरी पॅकेज आहे या शेतकरी पॅकेजचा जो या जिल्ह्यामध्ये जो शेतकरी असेल त्याला लाभ मिळवून देण्याकरता जे सरकारी यंत्रणा आमची आहे, आमच्या महसूल खात्याची यंत्रणा आहे, कृषी खात्याची यंत्रणा आहे, जे पॅकेज पोहोचवणार आहे। भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा कार्यकर्ता सुद्धा शेतकऱ्याच्या मदतीला उतरला पाहिजे, जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, याचे एक मार्गदर्शन होणार आहे। आणि सोबतच येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काय तयारी केली गेली याबद्दलचे मार्गदर्शन होणार आहे। या बैठकीमध्ये महायुतीची काय हेही त्या ठिकाणी आम्ही चर्चा करणार आहोत। उद्याची बैठक ही शेतकरी पॅकेज आणि सोबतच संघटनात्मक बाबी सोबतच येणाऱ्या निवडणुका यावर चर्चा करणारी बैठक आहे।